नमस्कार मित्र हो, मी संजय सोनवणे. मागे मला 2-3 वेळा काही मित्रांनी विनंती केली होती की सिनवली येथे जी काही रथ आणि दफनं जी सापडली त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा. खरं म्हणजे मी त्यात इंटरेस्ट यासाठी घेतला नाही की 2018 सालीच मी त्याच्यावर एक प्रदीर्घ ब्लॉग लिहिला होता. तो आजही माझ्या साईटवर उपलब्ध आहे. तो आपण पाहू शकता. या सिनवली येथे जे उत्खनन झालं त्यात जे काही दफनं आणि एक बैलगाडीचे अवशेष मिळाले त्यावरनं वैदिक लोकांनी नेहमीप्रमाणे अर्थाचा अनर्थ करणं म्हणजे काय असतं, आपला सिद्धांत पुढे रेटून देण्यासाठी थापा कशा माराव्यात याचं उदाहरण कसं असतं हे यातनं दिसतं. आता सिक्रेट्स ऑफ सिनोली या नावाने आता एक सिरियल पण डिस्कवरी प्लसवर चालू झालेली आहे. मग लक्षात हे येतं की हा अवाढव्य थापांचा उपद्व्याप आर्य इथलेच होते, आर्य याच भूमीचे होते आणि आर्यांनीच ह्या देशाच्या संस्कृतीची निर्मिती केली हे सिद्ध करण्याचे प्रयत्न किती मोठ्या प्रमाणावर आहेत. आता अलीकडेच आपण वाचलं असेल 2-3 दिवसापूर्वीच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने अभ्यासक्रमामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम वेद, उपनिषद, पुराणं यावर आधारित करायला सुरुवात केली आहे. सिंधू संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणावं, हरप्पा संस्कृती म्हणू नये अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत. त्याच्याही आधी एक 16 जणांची समिती नेमली गेली इतिहासाचं पुनर्लेखन करण्यासाठी. त्यात सर्वच्या सर्व उत्तर प्रदेशातले वैदिक ब्राह्मण आहेत. त्यात एकही जैन नाही, एकही बौद्ध नाही, एकही आदिवासी नाही, एकही साऊथ इंडियन नाही, एकही महिला नाही. सर्वच्या सर्व वैदिक ब्राह्मण आहेत आणि ते इतिहासाचं पुनर्लेखन करणार आहेत. हा इतिहासाचं पुनर्लेखन काय असणार नेमकं याचा तुम्ही अंदाज लावू शकता. मित्रहो, खरं म्हणजे उद्विग्न व्हावं अशी स्थिती आहे, वैताग यावं अशी स्थिती आहे. या थापा एवढ्या बिनधास्तपणे मारल्या जातात की जगभर भारतीय विद्वत्तेचं, भारतीय पुरातत्वाचं हसं होत आहे याची सुद्धा यांना कल्पना नाही. हे स्वतःच्या खोट्यात, स्वतःच्या अहंकारात एवढे रममाण आहेत. आपलंच वैदिक अस्तित्व आणि वैदिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी एवढे अवाढव्य प्रयत्न जे संघाच्या स्थापनेपासून तसेही चालूच होते, पण आज त्यांचं सरकार असल्यामुळे त्या प्रयत्नांना एक फार मोठं एक अधिष्ठान मिळालेलं आहे, त्याला एक राजमान्यता मिळालेली आहे. आता सिंधू संस्कृतीला अधिकृतपणे पुरातत्व खात्याच्या अहवालांमध्ये सरस्वती संस्कृती म्हटलं जातं. खरं म्हणजे सरस्वती नदी या देशातनं कधी वाहत नव्हती. ती साऊथ अफगाणिस्तानमधनं वाहत होती. साऊथ अफगाणिस्तानमधनं हेल्मंड खोऱ्यात हेल्मंड नदी तिचं नाव आहे. अवेस्त्यात हरयवती म्हणून नाव आहे. वेदांमध्ये सरस्वती म्हटलं जातं. ही नदी भारतातील नसताना सुद्धा इथल्या घग्गर नावाच्या एका नदीला सरस्वती सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि आता सिनवलीला जे सापडलं ते वैदिक अवशेष आहेत हे सिद्ध करून म्हणजे आहेत असं म्हणून वैदिक कल्चर हे भारतातलंच होतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता आपण नीट शांत मनाने या दाव्यांचा आणि प्रत्यक्षात काय आहे याचा आढावा घेऊ. सिनवली बागपत जिल्ह्यातलं गाव आहे, उत्तर प्रदेशातलं. 2003 ते 2006 तिथे उत्खनन झालं. तिथे 116 सांगाडे सापडले. हे उत्तर हडप्पाकालीन संस्कृती आहे. म्हणजे सरासरी इसवी सन 1700-1800 इसवी सन पूर्व 1700-1800 नंतरची असं त्यावेळेस घोषित करण्यात आलं होतं. 2018 साली उत्खनन पुन्हा सुरू झालं. संजय मंजूळ हे आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे जे एक तज्ज्ञ आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची पत्नीही त्याच्यामध्ये उत्खननामध्ये सहभागी होती. या उत्खननामध्ये 3 शवपेट्या मिळाल्या. 3 शवपेट्यांमध्ये ज्याला तांब्याचे मोटिव्स वगैरे जोडलेले होते आणि काही हत्यारही मिळाली म्हणजे तांब्याच्या तलवारी खंजीर अशा स्वरूपाची. त्यानंतर बैलगाडीही मिळाली. त्यांनी बैलगाडी का म्हणतो, त्यांनी त्याला रथ म्हटलं आहे. रथाचे लाकडी अवशेष मिळाले असा दावा त्यांनी केला. पण त्याला रथ अशासाठी म्हणता येत नाही मित्र हो. मुळात हा रथ जे ते म्हणतात रथ तो भरीव चाकांचा आहे. आपल्याला माहिती असेल सिंधू संस्कृतीमध्ये इसवी सन पूर्व 3200 पासून जे बैलगाड्यांचे अवशेष मिळाले त्या बैलगाड्यांची चाकं
ही भरीव आहेत, आर्यांची नाहीत. लक्षात घ्या, आर्यांची नाहीत, ती भरीव आहेत. भरीव चाकं असली तर चाकं जड होतात, गाडी वजनदार होते, ती वेगवान रथ. जे ऋग्वेदातली वर्णन आहेत ती जर आपण पाहिली तर ऋग्वेदातले रथ वेगवान आहेत, त्याची चाकं आर्यांची आहेत आणि ती घोड्यांनी ओढली जाणारी आहेत, वेगाने ओढली जातात. आणि आर्याची चाकं असल्यामुळे ती वजनाने हलकी बनलेली आहे, त्याला वेग आलेला आहे आणि त्याच्यामुळे युद्धामध्ये त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करता येत होता. नंबर 1. नंबर 2, ताम्र युगातली ही जी सिनवलीला सापडली ती संस्कृती आहे, म्हणजे इसवी पूर्व 2000 ते 1800 मधली, इसवी पूर्व 2000 ते इसवी पूर्व 1800 मधली ही संस्कृती आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. आता मुळात ही रथांची जी संस्कृती आहे, ज्याला आपण अँड्रोनेओ संस्कृती म्हणतो, किंवा नंतर चीनमध्ये सुद्धा ल्युआंग येथे जे काय अवशेष मिळाले ते सगळे इसवी पूर्व 1500 नंतरचे आहेत, आधीचे नाहीत. आणि ते सगळे स्टेपेमधले, म्हणजे मध्य आशियामधले आणि थोडेफार उत्तर काळातले अफगाणिस्तानमध्ये, म्हणजे पूर्व इराणमधले आहेत. याच्यात काही शंका राहिलेली नाही. अशा स्थितीमध्ये ही चाकं भरीव आहेत. त्यानंतर त्याची जी पूर्ण रचना आहे ती जर तुम्ही इंटरनेटवर सहज सर्च घेतला, ती एवढी हेवी आहे की ती युद्धासाठीच्या हलक्या रथासाठीची असू शकत नाही. म्हणजे या बैलगाड्या होत्या, या गाड्यांचा कोणत्याही अर्थाने वैदिक रथाशी संबंध नाही, हे उघड आहे. मग एवढ्या उत्साहाने, एवढा आरडाओरडा करून की जणू काही भयंकर असं काही वेगळं सापडलेलं आहे असं दाखवायचा प्रयत्न हे वैदिक लोक किंवा पुरातत्व खातं का करत आहे? 2 कारण आहेत. इसवी पूर्व 1800 पूर्वी आणि इसवी पूर्व 2000च्या आधीच्या काळामध्ये, म्हणजे 200 वर्षाच्या काळामध्ये भारतामध्ये रथसंस्कृती होती तर वैदिक आर्यातलेच. पण गमतीचा भाग असा, ती गाडीचे किंवा रथाचे, त्याला रथही म्हणा, भरीव चाकाचा रथ म्हणा, काही म्हणा, तिथे घोड्याचे अवशेष मात्र मिळालेले नाही आहेत. कोठेही उत्तर भारतामध्ये इसवी पूर्व 700-800च्या पूर्वीचे भारतामधल्या घोड्याचे अवशेष मिळालेले नाहीत. सिनवली येथेही मिळालेले नाहीत. मग ते रथ होते, घोड्यांनी ओढलेले रथ होते, म्हणजे ते वैदिक रथ होते, असा दावा कोणत्या आधारावर केला गेला? दुसरी गोष्ट, बागपत महाभारतकालीन संस्कृतीचं गाव मानलं जातं. महाभारतातली वर्णन आपल्याला माहिती आहे, त्यात रथ होते, बरोबर आहे, पण धनुष्यबाणही होते. आता येथे शस्त्र सापडलीत, कोणती सापडली? तलवार सापडलीत, खंजीर सापडलेत, पण धनुष्यबाणाचे अवशेष मिळालेले नाहीत. म्हणजे ही संस्कृती किमान महाभारतकालीन नाही, हे सुद्धा येथे स्पष्ट होतं. म्हणजे महाभारतातलं काव्यमय वर्णनं अगदी काल्पनिक जरी असली तरी ती खरी जरी मानली तरी सुद्धा इथे सिनवलीला जे सापडलं त्याची तुलना त्याच्याशी होऊ शकत नाही, हे उघड आहे. मग अशा स्थितीमध्ये मित्रहो, आम्ही अर्थ काय घ्यायचा? या संस्कृतीतले जी काही खापराची भांडी मिळाली, त्याचे अवशेष मिळाले, ते सगळे उत्तर सिंधूकालीन किंवा उत्तर हरप्पाकालीन किंवा घग्गर संस्कृतीशी निगडीत वस्तूंशी मिळते जुळते आहे. आता सिंधू संस्कृतीचा प्रदेश आणि बागपतगावचा प्रदेश याच्यामध्ये अंतर अवाढव्य आहे आणि प्रत्येक संस्कृतीवर, वस्तूंवर स्थानिक प्रभाव असतात. ते स्थानिक प्रभाव तिथे आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ इनामगावला महाराष्ट्रामध्ये जी उत्खनन झाली त्यावर महाराष्ट्रातल्या स्थानिक संस्कृतीचा प्रभाव आहे. स्थानिक संस्कृती ही नेहमीच प्रभावी असते. म्हणजे राजस्थानमधली अगदी सिंधू संस्कृतीचा प्रदेश घेतला तरी कालीबंगांना सापडणाऱ्या वस्तू, हरप्पाला सापडणाऱ्या वस्तू, मोहेंजोदडोला सापडणाऱ्या वस्तू आणि पार अगदी तिकडे कोटदिजीपर्यंत सापडणाऱ्या वस्तू, याच्या स्थानिक विशेषतांचं आपल्याला दर्शन घडतं. त्यामुळे सिनवली येथे प्रभाव जरी दिसला सिंधू संस्कृतीचा, म्हणजे हरप्पाकालीन, काही स्वातंत्र्य आहे, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ही संस्कृती आहे, ही अस्सल हितदेशीय हिंदूंची संस्कृती आहे.
इथल्या माणसांची संस्कृती आहे आणि तिला वैदिकांनी आपली म्हणून तिला हडपण्याचा इथेही प्रयत्न चालू आहेत. हडप्पा संस्कृती यांना शब्द का नको, कारण हे स्वतः हडप्पा आहेत, कारण यांना सगळं हडपायचं आहे. असंच आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागतं. हे वास्तव नाही आहे. सिनवली इथलं उत्खनन एवढंच दाखवतं की त्या भागात इसवी सन पूर्व 2000च्या आसपास ज्याही टोळ्या युद्धरत असणाऱ्या टोळ्या, कारण योधेय समाज होता, अनेक ज्या गणराज्य होती, युद्धायमान टोळ्या होत्या, त्या आपापसात लढत असत. त्या लढवय्या होत्या. त्यांची स्वतःची प्रत्येकाची दफनविधीची पद्धत वेगळी होती, समजुती वेगळ्या होत्या. परंतु एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तरेकडे मस्तक ठेवून जे दफन केलं जायचं ती मात्र कायम होती. दफनभूमीची हडप्पाला सापडलेली पद्धत म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये सापडली पद्धत आणि इथली पद्धत यात फारसा अंतर नाही आहे. शवपेट्या वापरल्या गेलेल्या आहेत. याचं कारण आहे की त्या नक्कीच एखाद्या राजघराण्यातल्या किंवा ज्याला आपण राजन्य किंवा टोळी प्रमुख असतो त्याचे ते प्रेत असले पाहिजे. त्याचं ते शस्त्रास्त्रांसहित दफन केलं गेलं असलं पाहिजे. आणि जे बैलगाडीचे जे अवशेष मिळालेले आहेत ते गाड्या या प्रवासासाठी वापरल्या जायच्या, अन्नधान्य वाहतुकीसाठी वापरल्या जायच्या, अनेक कारणं होती. अगदी शर्यतीसाठी आपण आतापर्यंत त्या वापरलेल्याच आहेत गाड्या. तर त्याचा आणि वैदिक आर्यांचा गाडीत काही संबंध नाही. या सगळ्या गोष्टींनी उद्विग्न व्हायला जरी होत असलं तरी सर्वांना मी एकच विनंती करेन, त्यांचा आवाज मोठा आहे, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्यांचं ऐकणारे लाखो कोट्यावधी अब्जावधी लोक या देशामध्ये आहेत आणि ते थापा ऐकून खुश होतात आणि तेच खरं म्हणून पुढे पसरवतात. भारतातली ज्ञानाची परंपरा संपवण्याचं दुर्दैवी कारस्थान या लोकांनी केलेलं आहे. माझ्यासारखा माणूस पाहतो, 200-250 लोक व्हिडिओ पाहतात, तेही पूर्ण पाहत नाहीत. म्हणजे 5-50 लोकच फक्त 2-5 मिनटं बघत असतील, हरकत नाही. ज्याची त्याची एक काय म्हणून आपण आवड असते. आवड तुमची असो अथवा नसो, पण एक लक्षात ठेवा, तुमची संस्कृती जर लुटली जात असतानाही तुम्ही जर कसलाही गोष्ट समजून न घेता गप्प बसणार असाल तर तुम्ही तुमच्या भावी पिढ्यांचं आयुष्य बर्बाद करत आहात. प्रश्न विचारायला शिका, तपासायला शिका. साऱ्या जगामध्ये हास्यास्पद व्हायचं की आपण ज्ञानाची परंपरा पुढे न्यायची हे ठरवा आणि खरोखरच पुढे जा. धन्यवाद.